is 19th February. So, what is speciality of 19th February? Yes, your answer is absolutely right. Today is Shivaji Maharaj Jayanti. So I am tell about Shivaji Maharaj. Shivaji Maharaj was founder of Maratha Empire. He state. The administration of this government was arranged self-rule. Maharaj was created a new creation with his achievement. Maharaj himself faced many dangerous incidents. The Afzal Khan Met incident, the raid on Shaista Khan, the siege of Panara, the escape from Agra. All these incidents were of great risk. But Maharaj got out safely. Among these occasions, I am going to mention here visit of Agra and escape. Visit of Agra and escape. Jai Singh campaigns against proved Adil Shahi unsuccessful. Jai Singh and Aurangzeb felt that if the Qutub Shah, Adil Shah and the Shivaji again joined forces, the Mughals, it would be great setback to policies in the Deccan. Both of them felt that if the Shivaji ought to be kept away from Deccan policies, Jai Singh proposed to Shivaji that he should visit Agra and meet Emperor. Shivaji Maharaj went to Agra. He set out for Agra 5th March 1666 and reached 11th March 1666. Aurangzeb did not treat to Shivaji. To honor that intelligence, Shivaji Maharaj escaped from Agra. Shivaji Maharaj was not only ruler but also origin ruler in Marathi. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर ते प्रजाहितदक्ष राज्यकर्ता होते. इट इज इम्पॉर्टंट थिंग अबाउट शिवाजी महाराज. थँक यू. हॅव अ नाईस डे. शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटात धैर्याच्या धुंदीनं झुंज करणारे छत्रपती शिवाजी महाराज. काळा छातीवरती अभिमानाची गरी कोरणारे मावळ्यांचे वचडे. विठू माझा लेकरू बाळासंगे गोपाळाचा मेळा असे म्हणणाऱ्या संतांची संतभूमी. जुलमी जातीवादाविरुद्ध दंड ठोकून बंड पुकारणारे महामानव छत्रपती जुलमी जातीवादाविरुद्ध दंड ठोकून बंड पुकारणारे महामानव राजश्री शाहू महाराज. घटनेचे शिल्पकार भारताचे पहिले कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर उतरलेली नसून शेतकरी कष्टकरी यांच्या हातावर उतरलेले आहे असे सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ या सर्व महामानवांना मी अभिवादन करते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव होते जिजाऊ तर वडील शहाजीराजे भोसले. त्यांच्या थोरल्या भावाचे नाव होते संभाजीराजे. थोरल्या संभाजीराजांची सर्व काळजी शहाजीराजांनी घेतली व छोटे शिवाजी महाराजांची सर्व काळजी जिजाऊंनी घेतली. जिजाऊंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिलं. सायंकाळी त्या सांजबाद लावत शुभांना जवळ घेत मायेने कुरकुळावत त्यांना रामाच्या अभिमानाच्या गोष्टी सांगत व तसेच शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखेच पराक्रम करावे असे त्यांना होते. शिवरायांचे खेळ मातीचे हत्ती बनवणे, मातीचे घोडे बनवणे, मातीचे किल्ले बनवणे असे होते. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कोणाला भीती, आदर्श आमचे शिवछत्रपती, आदर्श आमचे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छ म्हणजे 36 हातींचे बळ असणारे, त्रस्त भोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगाला जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न म्हणणारे, राजांचे चिंतक, जनतेचा राजा म्हणजे शिवछत्रपती, जनतेचा राजा म्हणजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येक मुघलांना धुळीस मिळवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येक मुघलांना धुळीस मिळवले. असे माझे छत्रपती शिवाजी
छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील मावळे गोळा केले. त्यांचे मावळे बघा कसे होते. जो 65 किलोची तलवार एकटा वागवतो त्याचे नाव बेसाजी. जो 2000 सैन्याशी एकटा लढतो त्याचे नाव बाजी. जो हात तुटला तरी सैन्याशी लढत राहतो त्याचे नाव तानाजी. जो शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीतला कळस कापून आणतो त्याचे नाव धनाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचे नाव संताजी. आणि जो ढाया वाघाला एकटा सामोरे जाऊन त्याला उभा फाडतो त्याचे नाव संभाजी. आणि जो या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करतो त्याचे नाव शिवाजी. खरं आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16 वर्षात तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बनले. सह्याद्रीच्या उंच शिखरावर भगवे ध्वज फडफडले असते का? सह्याद्रीच्या उंच शिखरावर भगवे ध्वज फडफडले असते का? माता जिजाऊ नसत्या तर शिवबा घडले असते का? माता जिजाऊ नसत्या तर शिवबा घडले असते का? एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Become my only one. Janta Raja Shivaji become my only one. Become my only one. He is name engraved in pages of history. Good morning everyone. My name is Shreya Angatta. Today I am going to speak a few words about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was the great king and brave warrior. His full name Shivaji Bhosle. He was born on 19 February 1630 at Shivneri Fort, Maharashtra. His father's name Shahaji Bhosle and mother's name Jizabai. Shivaji Maharaj was founder of Maratha Empire. He started his journey as he respected all religions and built a powerful navy. He is now a father of Indian Navy. Chhatrapati Shivaji Maharaj was a great king and very powerful. So thank you. Today I am telling about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was a great king and brave warrior. His full name Shivaji Shahaji Bhosle. He is born on 19 February 1630 at Shivneri Fort, Maharashtra. His father name Shahaji Bhosle and his mother name Jizabai. Chhatrapati Shivaji Maharaj was the founder of Maratha Empire. Chhatrapati Shivaji Maharaj is married on Saibai Nimbalkar. He is married for 1640 and his son Chhatrapati Sambhaji Maharaj. Shivaji Maharaj died on 3 April 1680. So thanks. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, मुराबाजी, नेताजी पालकर असे Shivaji Maharaj speech. So let's start. Chhatrapati Shivaji Maharaj was great king and brave warrior. His full name was Shivaji Bhosle and he is born on 19th February 1630 in Shivneri Fort, Pune, Maharashtra. His mother's name was Jizabai and his father's name was Shahaji Bhosle. Thank you. आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिवछत्रपती यांची जयंती मोठ्या उत्साहाने आपण साजरी करत आहोत. तर आज या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी, सर्व विद्यार्थी आणि विशेषतः ज्यांनी या आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला असे सर्वच विद्यार्थी. तर सर्वप्रथम शिवछत्रपती यांना कोटी कोटी अशा प्रकारचा प्रणाम करतो, त्यांना वंदन करतो. शिवाजी महाराजांचा इतिहास
आपण सर्व विद्यार्थ्यांनी मोजक्या शब्दामध्ये मांडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठा समाजाचे नव्हते, ते 18 पगड जातीचे एक राजे होते. हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली. 17व्या शतकामध्ये जे समाजामध्ये जे अंधाधुंद अशा प्रकारचं जे वातावरण होतं, ते वातावरण घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो त्याग केला, तो त्याग इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरला गेलेला आहे. आपल्याला माहित आहे की शिवछत्रपतींनी त्यांचं स्वतःचं जीवन किती धोक्यामध्ये घातलं. तर हे केवळ स्वतःसाठी नाही, एक राजेपद भोगण्यासाठी त्यांनी हे केलेलं नव्हतं. तर समाजाची त्यांना तळमळ होती. समाजामध्ये जे काही विचित्र अशा प्रकारचं जे वातावरण होतं, समाजामध्ये जे अंधाधुंद अशा प्रकारचं जे वातावरण होतं, ते अंधाधुंद वातावरण त्यांना समाजामधलं नष्ट करायचं होतं. विशेषतः जे परकीय जे मुघल राजे जे आहेत, त्यांची जी राजवट होती, अतिशय अन्यायकारी अत्याचार करणारी अशा प्रकारची जी राजवट होती. सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल झालं होतं. आणि सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं असताना असा राजा एखादा जन्माला येतो आणि सगळ्या समाजाचा उद्धार करतो, म्हणजे ते एक मोठं समाजासाठी एक मोठी गोष्ट असते. पहा, केवळ छत्रपती शिवाजी महाराजच नाही, हे सगळे आपल्या समाजातले हे देव आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा समाजातले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, नंतर महात्मा ज्योतिबा फुले, तर हे खरे आपल्या समाजामधले देव आहेत. कारण या लोकांमुळेच हा समाज टिकलेला आहे. आज समाजामध्ये सुद्धा जे आपण बघतोय की असे जे काही चांगले माणसं आहेत, म्हणूनच आज समाज जिवंत आहे. कारण ह्या थोर पुरुषांचे विचार जर आमच्या पाठीशी जर नसतील तर आम्ही सुद्धा पशुसारखं झालो असतो. पशुमध्ये आणि आमच्यामध्ये काय बदल राहिला नसता. जसे पशु जीवन जगतात तशाच पद्धतीने आम्ही पण जीवन जगलो असतो. म्हणजे समाजामध्ये अशा लोकांमुळं एक सर्वसामान्य माणसाला एक चांगल्या पद्धतीनं जगण्याचं जे काही दिशा मार्ग दाखवण्याचं काम असे राजे महाराजांनी केलेले. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामधल्या जर घटना बघितल्या तर त्यांनी स्वतःचा जीव किती संकटामध्ये घातला. त्यांच्या ज्या काही इतिहासामधल्या ज्या घटना आहेत, आग्र्याहून सुटका असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर शाहिस्तेखान्याची फजिती असेल, आपण बघा इतिहासामध्ये, ठीक आहे, किंवा म्हणजे जे मोठा जो राजा आहे की नाही, औरंगजेब सारखा राजा, त्यांना सुद्धा सळोखी पुळो करून सोडणारा, त्यांना सुद्धा धडकी भरवणारा असा हा राजा. म्हणजे मुठभर मावळे हातामध्ये घेऊन, फक्त मुठभरच मावळे होते. आणि बघितलं तर मुघलांची सत्ता प्रचंड होती. तर आणि विश्वासू अशा प्रकारचे लोक होते. त्यांच्या केवळ ह्याच्यामध्ये ह्याच्या राज्यामध्ये सगळे जे काय होते मावळे, हे सगळे 18 पगड जातीचे होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठा समाजाचे आहेत. किंवा आपण काय करायला आता आज समाजामध्ये आज पाहायला मिळते की जातीचा रंग, कुठल्याही गोष्टीला आपण जातीचा रंग द्यायला पाहिजे. पण हे राजे महाराजांना विपरीत नव्हतं जातीचा रंग देणं. आणि राजे महाराजांनी हे जातीचा रंग देऊन त्यांना सर्वसामान्य तळागाळातल्या माणसापर्यंत सर्वसामान्य कसे आनंदामध्ये जीवन जगतील ह्याच्यासाठीच ह्या थोर राजे महाराजांनी समाजामध्ये प्रयत्न केला, इतिहास घडवला, स्वतःचा जीव संकटामध्ये घातला आणि एक समाजाला एक आदर्श अशा प्रकारचा त्यांनी घडवून दिला. एवढंच या प्रसंगी शिवाजी महाराजांचं मी स्मरण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. My name is Sophia Noah Patel. Today is 19 February and we are celebrating Shiv Jayanti. Chhatrapati Shivaji Maharaj born on the day 30/60/30 Shivneri fort. His father name is Shahaji Bhosle and mother name is Jizaur. Chhatrapati Shivaji Maharaj